इराणचा अमेरिकेवर पलटवार, इस्रायलचं कतार, बहारीन आणि युएई मधल्या अमेरिकन तळांवर डागली क्षेपणास्त्र, युद्ध तुम्ही सुरू केलं, आम्ही संपवणार, इराणचा इशारा. इस्रायलच्या इराणवरच्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं अफगाणिस्तानवरचे हवाई हल्ले थांबवले. 3 पेक्षा जास्त तालिबान्यांना ठार केल्याचा पाकिस्तानचा दावा, तर तालिबान हल्ल्यांमागे भारत असल्याचा पाकिस्तानचा आरोप. अजित पवारांच्या विमान अपघाताचा आज डीजीसीए देणार प्राथमिक अहवाल. अहवालात ब्लॅक बॉक्स बाबत माहिती नसण्याची शक्यता, एआयबीच्या तपासाचा असणार समावेश. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. बारामतीतील अजित पवारांच्या स्मृतीस्थळी भक्तिमय भजन कार्यक्रम, संगीताच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली. इचलकरंजीमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी. छत्रपती शिवरायांच्या पोस्टरवरून झालेल्या राड्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. चेंबूरमध्ये इमारतीच्या 6व्या मजल्यावरून 6 कामगार पडले, एकाचा मृत्यू. काम करत असताना सेफ्टी किट न वापरल्याची माहिती. रणजी करंडकात जम्मू काश्मीरनं घडवला नवा इतिहास. बलाढ्य कर्नाटकवर मात करत जम्मूनं जिंकला रणजी करंडक. 67 वर्षात जम्मू काश्मीरचं पहिलंच जेतेपद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.